नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडा या मालिकेचा खूपच असा इंटरेस्टिंग ट्रॅक आलेला आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की शर्वरी आणि जय कर्जतच्या फार्म हाऊसवरती आलेले आहेत. कामानिमित्त का होईना त्यांना त्यांची पर्सनल स्पेस मिळालेली आहे आणि या सगळ्यामध्ये मॅकला खूप महत्त्वाचं काम आलंय आणि त्यामुळे त्याला तिकडून अर्जंटली जावं लागणार आहे. आणि मॅकच्या जाण्यामुळे खूपच चांगली अशी गोष्ट घडणार आहे. शर्वरी जय एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत आणि इथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. मालिकेला 360 डिग्रीचा टर्न मिळणार आहे. नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं सविस्तर बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो जय आता शर्वरीला पिकअप करण्यासाठी आलाय आणि मग काय, मॅक, शर्वरी आणि जय तिघेही कर्जतसाठी निघालेत. पण त्या रस्त्यांवरून जात असताना शर्वरी मात्र अक्षरशः लहान मुलांसारखं करत असते. ते पाहून जय तिच्या आणखीनच प्रेमात पडत चाललाय. पण त्याला हे समजत नाहीये की नक्की ते काय आहे, त्या नात्याला नक्की काय नाव द्यावं हेच त्याला समजत नाहीये. तर आपण पाहतो की तिघेही रस्त्यावरून चाललेले असतात. पूल येतो आणि तेवढ्यातच शरूला नदी दिसते. शरू अगदी लहान मुलांसारखी ओढू लागते. ती जोरातच ओरडते, मॅक, अरे बघ ना, तिकडे नदी आहे, कसलं भारी पाणी दिसतंय, चला ना जाऊया, आपण मजा करूया, पाण्यात भिजायला खूप आवडतं, प्लीज ना प्लीज ना. आणि अशा प्रकारे ती जरा फोर्स करू लागते. तेव्हा जय बोलतो, ठीक आहे जा. आणि मग काय, शरू आणि मॅक पळतच जातात, पाण्यामध्ये खेळू लागतात, बागडू लागतात. जय मागून तिला बघत असतो. तो तर अक्षरशः तिच्या प्रेमातच पडलेला असतो. आणि मग काय, त्याला राहवत नाही. तो स्वतःच्या खिशातून मोबाईल काढतो आणि तिचे फोटोज क्लिक करू लागतो. प्रत्येक अँगलने तिचे फोटोज तो काढू लागतो आणि त्याची गॅलरी अक्षरशः शरूच्या फोटोने भरली जाते. तो फक्त स्माईल करून तिच्याकडे बघत असतो. आणि इथेच प्रेक्षकांनो एक गंमत घडते. तेवढ्यातच मॅगला त्याच्या घरातून फोन येतो. फोनवरती बोलत असताना तो जरा सिरियस दिसत असतो. शरूला काही समजत नसतं. ती बोलते, मॅक, अरे काय झालं? तेव्हा मॅक बोलतो, तायडे, अगं फार मोठा प्रॉब्लेम झालाय, घरातून कॉल आलाय, आईची तब्येत फार बिघडली आहे, मला अर्जंटली जावं लागेल. आणि हे सगळं ऐकून शरू मात्र पुरतीच पॅनिक होते. ती बोलते, मी सुद्धा येऊ का तुझ्याबरोबर? तुझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे ना, त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी घ्यायला हवी. तेव्हा मॅक बोलतो, नाही तायडे, अगं त्याची काय पण गरज नाही, मी आहे ना एकटा, मी पुरेसा आहे. आणि तसं पण जर आपण दोघेही गेलो तर सर आपले एकटे पडतील आणि एकट्याने काम करण्यामध्ये त्यांना किती अडचणी येतील. त्यांना असिस्ट करायला कोणीतरी हवं ना. तेव्हा शर्वरी बोलते, हो हो मॅक, तू अगदी बरोबर बोलतोयस. असं आपण दोघांनी जाऊन सरांना एकट्याला सोडून बरोबर नाही वाटणार. तू जा, काहीच हरकत नाही. आणि तिकडे जर काही लागलं तर बिनधास्त फोन कर. मॅक त्यांना बाय करतो आणि तिकडून निघून जातो. जयच्या मनामध्ये मात्र लाडू फुटत असतात, कारण आता त्या दोघांना सुद्धा एकांत मिळणार असतो. इकडे आता गौतम आशूला म्हणत असतो, आशू, तुला असं का वाटलं? हे विचार तुझ्या मनातच कसे काय आले? तेव्हा आशू बोलते, कसं आहे ना, समायराने मला फोटो पाठवले होते आणि ते बघितल्यावर मला असं वाटलं. तेव्हा गौतम बोलतो, झालं, मला वाटलं होतं ही मुलगी सुधारली असेल, पण नाही, हिने हे मुद्दाम केलंय. मला वाटलं होतं ही मुलगी खरंच सुधारली असेल, पण नाही, ही मुलगी कधी सुधारू शकत नाही आणि याचा जाब तर मी तिला विचारणारच. तिने आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा आशू बोलते, जाऊ दे ना, सोडा. तेव्हा गौतम बोलतो, असं कसं? तिला तर मी जाब विचारणारच आहे, कारण ऑफिसमध्ये ती दाखवते पण वागते दुसरंच. दाखवते असं की मी सुधारली, मी बदलण्याचा प्रयत्न करते, पण खरं तर ती भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. असं म्हणत असतो, रागारागाने तिकडून निघून जातो. गौतमला तर इतका राग आलेला असतो की बास, काही सांगायलाच नको. त्यामुळे तो सरळ समायराकडे येतो आणि तिला जाब विचारू लागतो. तो म्हणतो, काय गं, तू आशूला फोटो का पाठवलेस? तेव्हा समायरा बोलते, नाही, माझा तसा काहीच हेतू नव्हता. ते फोटो ना, ते तर मी आधी पाठवले होते. पण काय रे, काय झालं? तेव्हा गौतम बोलतो, काय झालं नाही म्हणजे तुला सगळं माहिती आहे. माहीत नसल्याचं आवाहनू नकोस. जेव्हा मी तुला विचारलं होतं की असावरी का फोन उचलत नसेल, तेव्हा तू मला सांगायला पाहिजे होतंस की तू फोटो पाठवलेस आणि त्या फोटोमुळे ती अपसेट झाली आहे. हे तर तुम्हाला सांगितलंच नाहीस. त्याविरुद्ध काय सांगितलंस की ती घरकामामध्ये बिझी असेल आणि अशा प्रकारे तू माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा समायरा बोलते, अरे गौतम, खरंच मला वाटलं नव्हतं आशुताई असं काहीतरी रिॲक्ट करेल. नाही म्हणजे ती इतकी नॅरो माइंडेड आहे ना, असा मी अजिबात विचार केला नव्हता. तेव्हा गौतम तिला समजवतो आणि बोलतो, समायरा, जरा विचार करत जा. कोणतीही कृती करण्यापूर्वी जरा विचार करत जा. तुला माहिती आहे या गोष्टीचा तिला किती कॉम्प्लेक्स आला, ती किती डिप्रेशनमध्ये गेली होती, तिला फार वाईट वाटलं. तेव्हा समायरा बोलते, सॉरी, माझा तसा हेतू नव्हता, पण तिला जर वाईट वाटलं असेल, या गोष्टीचा जर तिला न्यूनगंड वाटला असेल तर सॉरी. त्यासाठी मी खरंच सॉरी. पुन्हा अशी माझ्याकडून चूक होणार नाही. असं म्हणत असताना ती मनातल्या मनात हसत असते, कारण तिच्या हातामध्ये आयतं कोलीत सापडलेलं असतं आणि याच गोष्टीचा ती पुढे वापर करेल असा ती निर्णय घेते. इकडे आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, जय आणि शरू दोघेही फार्म हाऊसवरती एकटेच असतात
जयला नेहमीप्रमाणे त्याचा कडक वर्कआउट करण्याची सवय असते. तो अगदी लक्ष देऊन स्कॉट लंजेस मारत असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे शरूची एंट्री होते. शरूचा आजचा गेटअप बघून जयसुद्धा तिच्याकडे बघतच राहतो. शरूने चक्क एक कडक जॉगिंग ड्रेस घातलेला असतो. डोक्यावर स्टायलिश अशी कॅप घातलेली असते. एकदम फिटनेस फ्रीक दिसत असते आपली शरू. तिचा तो रुबाब बघून जय विचारच करत असतो. तेवढ्यातच सरू तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जयला टोमणा मारत म्हणते, शायनर, हिना फक्त तू नाटकी करतोस. अरे खरा फिटनेस तर माझा आहे. अरे मी इतके फिट आहे ना, तुला काय सांगू. माझ्या आईच्या हातचे चविष्ट पदार्थ खाऊन आम्ही सगळे इतके हेल्दी आहोत ना की काही सांगायलाच नको. आणि हे सगळं ऐकल्यावर आपला जय तरी कुठे शांत बसणार आहे. तो हे तिला चिडवत बोलतो, तुझ्याकडे बघून अजिबात वाटत नाही की तू फिट आहेस. बस काय, इथेच आपल्या शरूचा इगो हर्ट होतो. ती थेट जयला चॅलेंज देते. ती बोलते, तू शर्वरी परबला चॅलेंज करतोयस. चल आत्ताच बघूया की कोणाची फिटनेस जास्त आहे. आणि इथूनच सुरू होते दोघांची रेस सुरू झाल्यावर शरू सुरुवातीला जोरात पळते, पण जय तिला ओव्हरटेक करतो. शरू दमून मागे ओरडत असते, थांब शायनर थांब, जास्त पुढे पुढे पळू नकोस असं म्हणत असती. त्याला मुद्दाम ओव्हरटेक करते आणि तलावाच्या काठावरती पोहोचते. आणि इथेच मित्रांनो येतो मालिकेतला सर्वात मोठा ट्विस्ट. निसर्गरम्य वातावरण बघून शरू आजूबाजूचं भानच विसरते आणि तलावाच्या काठावरती फोटो आणि सेल्फीज काढण्यामध्ये मग्न होते. पण ती हे पूर्णपणे विसरून गेलेली असते की अगदी मागे खोल दरी आहे. शरू जेव्हा सेल्फी काढताना मागे जाते तेव्हा तिचा पाय घसरतो. ती थेट खाली कोसळणार तेवढ्यातच जय वाऱ्याच्या वेगाने तिथे येतो आणि तिचा हात घट्ट पकडतो. पण मित्रांनो ट्विस्ट इथेच संपत नाही. शरूचा जो फोन असतो तो थेट दरीत कोसळतो. खाली मात्र भयंकर खोल दरी असते आणि वरून जयने तिचा हात घट्ट पकडलेला असतो. वातावरण अचानक बदलतं. आकाशात काळेभोर ढग दाटून येतात आणि जोरदार वारे वाहू लागतात. शरू प्रचंड घाबरलेली असते. ती रडत जयला म्हणत असते, शायनर, जय प्लीज, माझा हात सटकतोय, माझा हात सोडू नकोस प्लीज, मला भीती वाटतेय, दरी फार खोल आहे, माझा हात सोडू नकोस, मला वरती खेच, असं ती जीवाच्या आकांताने शायनरला ओरडून सांगत असते. आणि आपला हिरो तरी जय कुठे हार मानणार आहे. तो सुद्धा अगदी दम लावून, अगदी जोर लावून शरूला वरती काढतो, वरती खेचतो. तो शरूचा हात किंचितही ढिला पडू देत नाही. जे आपला सगळा जोर लावून एका झटक्यामध्ये शरूला वर खेचतो. दोघे आता एकमेकांच्या मिठीत असतात. दोघे आता एकमेकांच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेले असतात. शरू भीतीने थरथर कापत असते आणि जयच्या छातीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडत असते. मित्रांनो इथे सुरू होतो तो रोमॅन्टिक सीन. सिनेमॅटिक पावसाच्या धारांमध्ये भिजत असताना जय अचानक शरूपासून दूर होतो आणि अत्यंत रागाने तिच्यावरती ओरडतो. तो ओरडत बोलतो, काय गरज होती इतक्या कडेला जायची, स्वतःची जीवाची काहीच पर्वा नाही आहे का तुला. आज जर तुला काही हात निसटला असता, तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं, याचा विचार केलायस का तू कधी. शरू मात्र जयचा अवतार बघून अवाक होते. जयच्या डोळ्यात राग नसून तिला गमावण्याची प्रचंड भीती असते हे शरूला पहिल्यांदाच जाणवतं. शरू रडत रडत त्याला मिठी मारते आणि म्हणते, आय एम व्हेरी सॉरी, मला खरंच खूप भीती वाटली होती, मला वाटलं होतं तू माझा हात सोडशील. तेव्हा जय शांत होतो. शरूचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतो. पावसांच्या थेबांसोबत दोघांचे अश्रूही मिसळत असतात. तो तिच्या डोळ्यात अगदी खोलवर बघतो आणि आयकॉनिक डायलॉग मारतो आणि म्हणतो, वेडी आहेस का, हात सोडण्यासाठी नाही पकडलेला मी तुझा, हा हात आता आयुष्यभरासाठी पकडलाय आणि मरेपर्यंत सोडणार नाही. आणि एकंदरीतच काय आपल्या शायनरने नकळतच शर्वरीला प्रेमाची कबुली दिलेली असते. मित्रांनो काय तो सीन, काय ते एक्सप्रेशन आणि काय तो पाऊस, हे सर्व बघितल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच वेड लागणार आहे, याची गॅरंटी माझी. तर प्रेक्षकांनो तुम्हाला हा सीन बघायला आवडेल का, आणि यावरती शर्वरीचं काय उत्तर असणार आहे, ती जयचं हे प्रपोजल एक्सेप्ट करेल का, त्याचं प्रेम तिला दिसेल का, हे सगळं बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.